तू ही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या 1 मार्चच्या भागात इशू राकेशला म्हणते की तुमच्या लेकी माझ्या शब्दाची जराही किंमत असेल तर माझं मला जाऊ देत, परंतु राकेश ऐकून घ्यायला तयारच नसतो. एवढी मोठी संधी चालून आल्याचा फायदा उचलायचा असतो, परंतु इशू काही ऐकायलाही तयार नसते. इशू उलट म्हणते की गेले 2 दिवस टीव्हीवरती माझ्याबद्दल काय काय चालू आहे ते तुम्हाला माहिती आहे ना, आणि आत्ता जर मी तुमच्यासोबत तुमच्या घरी राहायला आले तर ही लोक नाही नाही ते बोलतील. तेव्हा राकेश म्हणतो की ईश्वरीजी, अहो लोकांचं काय घेऊन बसलात तुम्ही, लोक आहेत ते बोलणारच आहेत, ही माझी लढाई आहे, माझी लढाई माझं मला लढू देत, असं म्हणत राकेशच्या हातून बॅग घेऊन इशू तेथून निघून जाते. परंतु इशू एकटी पडल्याचं राकेशला मात्र खूप छान वाटत असतं. राकेशला वाटतं की ईश्वरी आता एकटी पडली आहे म्हणजे तिला आपण आपल्या जाळ्यात अलगद ओढू शकतो. अर्णवच्या घरी मात्र सर्वच जण काळजीत असतात की अर्णवला नक्की काय सांगायचं असेल, काय त्याने ठरवलं असेल. तर वल्लरीला ते सगळं ऐकण्याची खूप घाई झालेली असते. आकाश तिला म्हणतो की मॉम चिल, सांगेल ना दादा. अर्णव येताच अंजलीताई त्याला विचारते की काय बोलायचंय, काय ठरवलंयस तू. तेव्हा आता अर्णव काही बोलणार इतक्यात लावण्य येते आणि काळजी खोटी खोटी दाखवायला लागते. तेव्हा अर्णव म्हणतो की बरं झालं तू आलीस, मला तुझ्याशी सुद्धा बोलायचं होतं. तर आता लावण्याला खूपच भीती वाटते. अर्णव तिथे सगळ्यांसमोर सांगतो की मी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं ठरवलंय. आता ईश्वरीवरती नको नको ते आरोप लागलेत म्हटल्यानंतर अर्णवला ते पुसून काढायचं साहजिकच आहे. ते लावण्या धक्क्याने विचारते की प्रेस कॉन्फरन्स. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, प्रेस कॉन्फरन्स, कारण आपण मीडियामध्ये स्वतः जाऊन जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत हे सगळं थांबणार नाहीये. लोक आपल्याबद्दल काहीही बोलत राहतील. आता आजची अंजलीला तर अर्णवचा निर्णय मान्य असतो. हे सगळं घडवून तर लावण्याने आणलेलं असतं. आता हे सगळं एका फटक्यात बंद होणार. ईश्वरीवरती लागलेले आरोप आता सगळे खोडून काढले जाणार आणि त्यासाठी अर्णवने स्वतः पाऊल उचलले म्हटल्यानंतर लावण्या थोडीच गप्प बसणार आहे. अर्णवला थांबवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की मीडिया ट्रायल तुझ्याबद्दल नाहीच आहे, त्या मुलीबद्दल सुरू आहे. तेव्हा अर्णव तिच्यावरती खेकसतो की ती आपली एम्प्लॉय आहे आणि एवढंच नाही तर मी आता ॲक्शन घेतोय. तेव्हा लावण्या विचारते की म्हणजे, तर अर्णव तिला सांगतो की हे ज्याने कुणी कोयले त्याला मी शोधून काढणार. वल्लरी लावण्याची आता फार घाबरगुंडीच उडते. अर्णवला या सगळ्यांमध्ये वेगळाच संशय आलेला असतो आणि त्याचा संशय खराही ठरतो, कारण हे सगळं लावण्या वल्लरीने घडवून आणलेलं असतं. त्याला संशय असतो की हे सगळं प्री प्लॅन्ड होतं, मुद्दाम सगळं घडवून आणलं गेलं होतं. आता लावण्या वल्लरीचा फार चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. आता उरतात फक्त 2च प्रश्न की का केलं आणि कुणी केलं. आता अर्णव या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालणार आहे म्हटल्यानंतर आजी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की ते पोलिसांचं काम आहे, त्यांचं त्याला बघू देत, उगाच तू त्या सगळ्या मुळाशी चावू नकोस. अंजलीताई सुद्धा मग त्याला समजावते की हे सगळे कामं खरंच पोलिसांची आहे, आधीच काय तुझ्या डोक्याला व्याप कमी आहे का. परंतु अर्णव म्हणतो की तुम्हाला कळत नाहीये ही कसली कॉन्फरन्स घडली आहे ते. लावण्य आता घाबरलेली असते. अर्णवला विचारते की नक्की काय करणार आहेस तू. तेव्हा अर्णव तिला ठणकावून सांगतो की ज्या लोकांना मी बघितलंय ना त्यांना मी स्वतः शोधणार आहे. आता ती माणसं तर लावण्याची होती, ती तर अर्णवच्या हाती लागली तर लावण्याचं बिंग फुटेल. आता लावण्या अर्णवला अडवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणते की एवढ्या मोठ्या बिझनेस एम्पायरचा मालक आहेस तू, तुला वेळ तरी आहे का एवढं सगळं करायला. तेव्हा अर्णव तिला ठणकावून सांगतो की मग मी वेळ काढेन. परंतु लावण्या त्याला म्हणते की अरे एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये कुठे शोधणार आहेस तू त्यांना. आता बाकीच्यांना सुद्धा लावण्याचं म्हणणं बरोबर वाटतं, परंतु अर्णव हट्टालाच पेटलेला असतो. आम्हाला ती लोक ट्रकमध्ये घेऊन गेली होती आणि ज्या बोटीमध्ये आम्हाला ठेवलं होतं ती बोट सुद्धा शोधून काढू शकतो ना मी. त्यानंतर कळेल की ती बोट नक्की कोणी कशासाठी हायर केली होती ते, तर त्या ठिकाणी मला काही ना काही क्लू मिळूच शकतो की, असं अर्णवने सांगताच वल्लरी लावण्याची आता प्रचंड घाबरगुंडी उडते. वल्लरी मनोमन विचारात पडते की हा तर पेटूनच उठलाय आणि तो डायरेक्ट आमच्यापर्यंत येऊन पोहोचला तर. आता या दोघींचं पितळ उघडं पडणार याची दोघींनाही भीती वाटते. आता अर्णव पोलिसांकडे जाणार तर लावण्या सुद्धा त्याच्या बरोबरीने जाते. आजी अंजलीच्या जीवाला नुसता घोर लागून राहतो.
अर्णव तर हट्टीपणा सोडायला तयारच नसतो. घाबरून गेलेली वल्लरी विचारात पडते की अर्णवला काहीही कळायला नको आहे. या मूर्ख लावण्याच्या नादाला लागून या सगळ्या प्रकरणात मी सुद्धा अडकेन. लावण्य अर्णव पोलिसांची भेट घेऊन आलेलेच असतात. तर अर्णव अगदी मोठ्या विश्वासाने लावण्याला सगळं सांगत असतो. परंतु ज्या लावण्यासोबत तो गाडीत आहे त्याच लावण्याने हे सगळं कारस्थान केले हे मात्र अर्णवला माहितीच नसतं. तर लावण्या मुद्दामच विचारते की मगाशी तू पोलिसांकडे गेला होतास तेव्हा तुझ्यावरती ज्या गुंडाने हल्ला केला होता ते सापडलेत का तुला? तेव्हा तो सांगतो की 100% नाही, कारण पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये त्यांचे चेहरेच नाही आहेत. आत्ता कुठे लावण्याचा जीवात जीव येतो. रागाने पेटून उठलेला अर्णव काही शांत बसायला तयारच नसतो. लावण्याला तो पुन्हा ठणकावून सांगतो की मी गप्प बसणार नाहीये जोपर्यंत ती लोक मला सापडत नाहीत. मला जोपर्यंत कळत नाही की माझ्यावरती हल्ला नक्की कोणी केला होता ते. इकडे इशू मात्र मंदिरामध्ये असते. ती स्वतःच्या मनाला प्रश्न विचारते की इशू नक्की काय चाललंय तुझ्यासोबत. परंतु इशू स्वतःच्या मनाला समजावते सुद्धा की जोपर्यंत त्या भडकूचंदकडून मी माझ्या आईबाबांचं लॉकेट परत मिळवत आहे तोपर्यंत मी मुंबई तर सोडणारच नाहीये. इशू या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असते. आता मनोमन विचार करते की मी मिठाई, इंदोरी जिलेब्या बनवून विकूच शकते की, आणि जरी ते केलं नसलं तरी इंदोरी पोहे तरी विकूच शकते. आणि जरी मला हे सगळं नाही जमलं तरी सुद्धा मला कम्प्युटर चांगला येतोच की. मग मी एखादी दुसरी नोकरी शोधेन. आता हे सगळं राकेश स्वतः ऐकत असतो. परंतु इशू अजूनही गाफील असते की राकेश तिच्यासोबत मंदिरातच आहे. इशूच्या जीवाची तगमग ही चालूच असते. तिला पुन्हा लक्षात येतं की अर्णवसोबत तिने एवढं मोठं डील केलंय, आणि जर आता इशूला अर्णवची नोकरी सोडायची असेल तर 1,00,000 रुपये त्याला द्यावे लागतील. ते पैसे कुठून आणायचे? इशूला वाटत असतं की आपले सगळे मार्ग आता बंद झाले आहेत. इशूचा आत्मविश्वास आता ढासळत चाललेला असतो. तरीसुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये हार न मानता इशूने लढाईचा निर्णय घेतलेला असतो. हे सगळं स्वतःशी बोलत असताना राकेश तिथेच ऐकतो. तेव्हा राकेश मनोमन विचार करतो की वा, माझी इंदोरी जिलेबी. तिने जर अचानकपणे मागे वळून पाहिलं आणि मला प्रश्न विचारला तर मी सांगून टाकेन की ईश्वरीजी, मला तुमची खूप काळजी वाटते. आणि राकेश आता हसायला लागतो. या सगळ्या प्रकरणातून जेव्हा इशू बाहेर पडते तेव्हा ती भानावरती येते. आजूबाजूला पाहते तर कोणीही नसतं. इशूच्या मनात भीती निर्माण होते. ती गणूबाप्पाकडे प्रार्थना करते की गणूबाप्पा, मी तुला म्हटलं होतं एकटीने राहून दाखवेन मुंबईमध्ये, परंतु आता आजूबाजूला कुणीच नाहीये. खूप भीती वाटते रे. कुरापती राकेश तिथे मनोमन विचार करतो की आत्ता तुझ्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही आहे. तू माझ्याकडे येऊन माझी मदत मागणार, मग मी तुला माझ्या रूममध्ये घेऊन जाणार आणि हळूहळू अलगद तू माझ्या जाळ्यात अडकणार. परंतु राकेशची ही स्वप्न अर्णव पूर्ण होऊ देणार नसतो, कारण अर्णव इशूला तिचा हक्क, तिचे अधिकार मिळवून देतो. पुढे जाऊन राकेशचा आता खूपच मोठा पचकाही होणार असतो. इशूला कोणाच्या तरी आधाराची, मदतीची गरज असते आणि गणूबाप्पा तिच्यासाठी अर्णवला पाठवून देतो. अर्णवची गाडी येताच इकडे राकेश आता नेमकं इशूकडे जाणार असतो मदतीचं खोटं कारण काढून. परंतु नेमकं अर्णवची तिथे एंट्री होते. अर्णवच्या गाडीचा फोकस इशूच्या चेहऱ्यावरती पडतो. अर्णवने आता पळपुट्या राकेशला पाहिलेलं असतं. अर्णव धावत त्याच्या मागे जातो, परंतु राकेश त्याच्या हातून निसटून गेलेला असतो. अर्णवने त्याचा चेहराही पाहिलेला नसतो. परंतु लावण्या ईश्वरीकडे पाहते आणि तिला कळत नाही की ती ते बॅग घेऊन काय करते. अर्णव रागारागाने ईश्वरीकडे येतो आणि तिच्यावरती ओरडतो की बेअक्कल आहेस का? अगं, कोणीतरी तुझ्या मागे उभं आहे, तुला पाहता येत नाही का? साधी अक्कल नाही आहे का? मी काय तुझं बॉडीगार्ड आहे का, सतत तुला संकटातून वाचवत बसायला? बॉस आहे ना मी तुझा. आणि तुला काय सतत संकटात सापडण्याची हौस आहे का? हौस असेल ना तर गुड लक, कारण इथून पुढे संकटात तू सापडली ना, बघितलं तरी सुद्धा तुला वाचवायला येणार नाहीये मी. अर्णवच्या तोंडाचा पट्टा चालूच असतो. परंतु इशू अचानकपणे अर्णवला म्हणते की सर, मला घराच्या बाहेर काढून टाकलंय. अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णवला त्याची परिस्थिती आठवते की कसं त्याला आणि त्याच्या ताईला त्याच्या काकाने घराच्या बाहेर हाकलवून दिलं होतं आणि ती दोघं बिचारी रस्त्यावरती आले होते. अर्णव तिथे विचारतो की काय?
अर्णवचं लक्ष इशूच्या बॅगेकडे जातं तेव्हा इशू व्याकुळ होऊन आपली सगळी परिस्थिती अर्णवला सांगते. ती म्हणते की एखाद्या मुलीने रात्रीच्या वेळी बाहेर फिरायचं नसतं एवढं मला कळतं सर, परंतु मला घराबाहेर काढले. तेव्हा अर्णव विचारतो की घराबाहेर काढलंय म्हणजे काय? आपली घडलेली सगळी करून कहाणी इशू अर्णवला ऐकवते की मीडियावाल्यांनी कसं आत्याच्या इज्जतीचे धिंदवडे काढले. त्यामध्ये इशूची काडीची चूक नसताना त्यामध्ये तिचं नाव गोवलं गेलं आणि या सगळ्या परिस्थितीला इशूला जबाबदार धरून आत्या तिच्यावरती कशी चिडली आणि मागचा पुढचा विचार न करता इशूला डायरेक्ट तिने घराबाहेरच हाकललं. इशू तिथे अर्णवला समजावते की हा प्रॉब्लेम माझा आहे, त्यामुळे सर तुम्ही प्लीज यामध्ये पडू नका, माझं मी बघेन काहीतरी. तेव्हा उगाचच लावण्यामध्ये नाक खुपसून स्वतःचाच अपमान करून घेते. अर्णवला ती सजेशन देते की ती अगदी बरोबर बोलते, तो तिच्या घरचा मॅटर आहे ना, तिचं ती बघून घेईल, चल आपण जाऊयात. तेव्हा अर्णव लावण्याचं तोंडच बंद करतो. तिला म्हणतो की सजेशन मला द्यायचे नाहीत, अजिबात आवडत नाहीत, कारण माझे निर्णय मी स्वतः घेतो. चिडलेला अर्णव आता इशूला म्हणतो की इतर वेळेस तर चुरूचुरू बोलत असतेस, परंतु बोलायची वेळ आली तेव्हा बोलता येत नाही का तुला? आणि खूप सारा विचार करून अर्णव इशूला गाडीत बसायला सांगतो. आता लावण्य हादरतेच, कारण अर्णवने इशूची मदत करण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा इशू म्हणते की नाही सर, मदतीचं नाही परंतु उपकारांचं ओझं नेहमी होतंच. अर्णव तिथे आता इशूची डायरेक्ट बॅगच उचलतो आणि इशूला गाडीत बसायला सांगतो. इशू अर्णवकडे एकटक पाहतच राहते आणि लावण्या मात्र आता तिची कोमात जायचीच वेळ आलेली असते, कारण अर्णव हा इशू ऐकत नाहीये, हट्टीपणा करते म्हटल्यानंतर तिचा हात पकडतो आणि तिला खेचतच आपल्या गाडीपर्यंत घेऊन जातो. अर्णव पहिल्या सीटवरती तिला स्वतःसोबत बसवतो आणि लावण्याला आता अर्णवने तिची लायकी नकळतपणे का असेना परंतु दाखवूनच दिलेली असते. लावण्याचा नुसता चळफळाट होतो. अर्णव हा स्वतः गाडीत बसतो. अर्णव स्वतःही सीट बेल्ट लावतो आणि इशूला सुद्धा लावायला सांगतो. तर लावण्या आता खूपच चिडलेली असते. इकडे अर्णवच्या घरचे मात्र सगळेच जण चिंतेत असतात. अर्णवची त्यांना काळजी वाटत असते. आजी तर आता काळजीपोटी म्हणते की हे सगळं अर्णव करतोय, परंतु यामध्ये भलतंच काहीतरी नकोय घडायला. आता वल्लरी नेहमीसारखी चोरून त्यांचं बोलणं ऐकते. तर अंजलीताई म्हणते की परंतु ईश्वरीसोबत जो कोणी असा वागलाय ना, त्याला अद्दल तर घडायला हवीच आहे आणि अर्णव त्याला शिक्षा देईलच. तो जो कोणी व्यक्ती असेल तो जर माझ्या समोर आला ना, तर आता माहीत नाही आहे की मी त्याच्यासोबत काय करेन. तेव्हा अविनाश मामा म्हणतात की अर्णवने हे सगळं इन्व्हेस्टिगेशन आपल्या हाती घेतले म्हटल्यानंतर तो त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेलच. आता पाठीमागून वल्लरी हे सगळं बोलणं ऐकते असते. आता वल्लरीची कोमात जाण्याचीच वेळ आलेली असते. आजी म्हणते की हो, आपला अर्णव हट्टी स्वभावाचा आहे, तो काहीही करून शोधून काढेलच. आजी म्हणते की अर्णवने एखादी गोष्ट ठरवली की ठरवली. तेव्हा अविनाश मामा म्हणतात की अर्णवने लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाचा छडा लावायलाच हवाय. आता घरच्या सगळ्यांचं मत अर्णवसारखं झालंय म्हटल्यानंतर वल्लरीची घाबरगुंडी उडणं साहजिकच आहे. वल्लरी आता घाबरून विचार करते की अरे देवा, आता हे सगळं काय माझ्या हातातून जातंय की काय? लावण्यापर्यंत पोहोचले तर माझ्यापर्यंत पोहोचायला त्यांना वेळ लागणार नाहीये. इकडे तोपर्यंत अर्णव हा इशूला घेऊन आत्यांच्या घरी पोहोचलेलाच असतो. अर्णव दरवाजा ठोठावताच आत्या नमू बाहेर येतात. जेव्हा त्या दोघीही अर्णवला समोर पाहतात तेव्हा आत्या धक्क्याने विचारते की तुम्ही इथे? अर्णवच्या पाठीमागे थांबलेली इशू जेव्हा पुढे येते आत्या आणखीनच चावताळते. तर ती विचारते की अच्छा, यांच्याकडे चुगली करून यांना घेऊन आलेस का इथे? तेव्हा अर्णव तिचा गैरसमज दूर करतो की ही मला नाही, मी हिला इथे घेऊन आलोय आणि तुम्हाला हिला घरात घ्यावंच लागेल, असं तो ठणकावून आत्याला सांगतो. चिडलेली वसू आत्या जयू आत्या अर्णवला म्हणते की हे घर माझं आहे, या घरात कोण राहायचं आणि कोण नाही हे मी ठरवणार, तुम्ही नाही, आणि तुमच्यामुळे आमची आधीच खूप बदनामी झाली. तेव्हा अर्णव शांतपणे हे सगळं हँडल करतो आणि आत्याला समजावतो की प्लीज मला आत येऊ देता का? तेव्हा आत्या तिथे सांगते की फक्त तुम्ही आतमध्ये यायचं, तू नाही. इशूला ती घरात घ्यायलाच तयार नसते. अर्णव शांतपणाने त्यांना समजावतो की हे बघा, रात्री एकटी रस्त्याने फिरत असताना तिच्यासोबत अचानकपणे काही घडलं
तर तुमची बदनामी होणार नाही आहे का? तिचे आई वडील इंदोरमध्ये असतात, मग आता ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. तेव्हा जयू आता चिडून म्हणते की अच्छा, म्हणजे हिचं माझ्यासमोर काही चाललं नाही आहे म्हणून ती तुम्हाला घेऊन आली आहे का तरफदारी करण्यासाठी? आणि मुळात तुम्हाला या आमच्या घरच्या भांडणात पडण्याची काहीही गरज नाही आहे असं आत्यानी सांगताच अर्णव त्यांना समजावतो की बरोबरच बोलताय तुम्ही. मी तुमच्या घराच्या भांडणांमध्ये न पडणेच बरं आहे, पण प्लीज एकदा समजून घ्या. अर्णव तिथे आता जयू त्याचे डोळे उघडवतो आणि तो म्हणतो की मला काही गोष्टी रिपीट करायला आवडत नाहीत आणि मुळात सतत तेच तेच बोलत बसायला माझ्याकडे तेवढा वेळही नाही आहे. हे बघा, टी व्हीवरती जे काही न्यूज वगैरे दाखवतात ना, त्यामध्ये तुमच्या भाचीची काहीही चूक नाही आहे. आणि तिच्याकडे ना आत्या म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून बघा आणि एक स्त्री म्हणूनच तिच्या मनाचा विचार करा. हे बघा, अर्णव राजे शिर्केला रिक्वेस्ट करायची गरज आणि सवय दोन्हीही नाही आहे, परंतु मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करतोय की प्लीज घरात घ्या तिला. तिची काळजीही चूक नाही आहे. अर्णव स्वतः ईश्वरीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिलाय हे पाहून तिथे नमूताई तर खूपच खुश होते. शेवटी आता जयू आत्याचं मन पाघळतच आणि इशूला घरात घ्यायला ते तयार होते. अर्णव त्यांचे आभारच मानतो. अर्णव जात असताना इशूला त्याचे आभार मानायचे असतात, परंतु अर्णव ती संधी तिला देतच नाही. तो तसाच निघून जातो. आता अर्णवचं इतकं चांगलं मन ईश्वरीला भाळलेलं असतं आणि ईश्वरी मनोमन विचार करते की कित्येक दिवसानंतर आज पहिल्यांदा तुमचा आदर वाटतोय मला. इशू आतमध्ये तरी येते, परंतु जयू आत्याचा राग मात्र अजूनही निवळलेला नसतो. अर्णवच्या रिक्वेस्ट करण्याने तिने फक्त तिला घरात घेतलेलं असतं. ती निघून जाताच इथे ईश्वरीला मात्र खूपच वाईट वाटतं. ईश्वरी परत घरात आले म्हटल्यानंतर नमुताईला मात्र खूपच आनंद होतो. इशूला ती काळजीपोटी विचारते की ठीक आहेस ना. इशू रडतच तिच्या ताईला घट्ट मिठी मारते. अर्णवने या सगळ्याचा शेवट आता गोड केलेला असतो. मित्रांनो, आजचा हा भाग तर इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत जयू आत्या इशूला समजावते की हे बघ, जोपर्यंत हे कोणी केलंय हे कळत नाहीये ना, तोपर्यंत माझ्या नजरेत दोषी तर तूच ठरणार आहेस आणि उद्यापासून त्या अर्णव राजे शिर्केच्या ऑफिसमध्ये काम करायचं नाही असं ती ठणकावून सांगते. ऑफिसमध्ये अर्णव आता लावण्याच्या सजेशन्सला खूप वैतागतो आणि तिला सांगतो की उद्यापासून माझ्या ऑफिसमध्ये नोकरीला येऊच नकोस. आता या सगळ्याचं ब्लेम ती इशूवरती ढकलते. तर वल्लरी लावण्य यांचा प्लॅन ठरलेला असतो पुन्हा इशूला त्रास देण्यासाठी. आता लावण्याने एवढी सगळी माणसं इशूच्या विरोधात उभा जरी केली असती तरी अर्णव तिच्या साथीने खंबीरपणे उभा असतो आणि या प्रकरणातून तोच तिला बाहेर काढणार असतो. सगळेच जण ईश्वरीच्या नावाने बंड पुकारतात तेव्हा तिच्यावरती दगडफेकी होणार असते. नेमकं अर्णव तिच्या मदतीला